नमस्कार मंडळी. नुकताच आता 19 तारखेला शिवजयंती झाली आणि 18 तारखेपासून बलिदान मास सुरू झाला. बलिदान मास म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर चेहरा येतो. तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आज त्यांच्यामुळेच स्वराज्यातील प्रत्येक आया बहिणीच्या डोईवर पदर सुरक्षित आहे. त्यांच्या जीवनावर आज मी एक कविता घेऊन आलेला आहे. ती म्हणजे राजांसारखं जगता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. रणांगणावर चालत असताना स्वराज्याचं स्वप्न पाहता आलं पाहिजे. मनाच्या गाभाऱ्यात देहाच्या तिजोरीत, मनाच्या गाभाऱ्यात देहाच्या तिजोरीत शिवशंभूलाही जपता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. स्वतःला समजून घेत असताना गनिमांना झुंज देताना, स्वतःला समजून घेत असताना गनिमांना झुंज देताना आयुष्याच्या गर्दीत सह्याद्रीच्या प्रत्येक वळणावर मृत्यूलाही मात देता आली पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे मित्रांनो, राजांसारखं जगता आलं पाहिजे. नात्यांच्या गुंपणीत निष्ठेचा ओलावा टिकवावा, नात्यांच्या गुंपणीत निष्ठेचा ओलावा टिकवावा. रयतीच्या डोळ्यातील येणारा प्रत्येक अश्रू आपल्या कर्तृत्वाने पुसावा. आपल्या ज्ञानाच्या बळावर अथांग सागर व्यापता आला पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या बळावर अथांग सागर व्यापता आला पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. शिवरायांचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवता आलं पाहिजे. शिवरायांचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवता आलं पाहिजे. उंच भरारी घेत असताना रायगडाचं भान राखता आलं पाहिजे. आकाशाला गवसणी घालून हिंदवी क्षितिज गाठता आलं पाहिजे. आकाशाला गवसणी घालून हिंदवी क्षितिज गाठता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, फक्त राजांसारखं जगता आलं पाहिजे. जय असो वा पराजय हसून स्वीकारावी, जय असो वा पराजय हसून स्वीकारावी. अखंड 9 वर्षाच्या लढाईतून नवी शिकवण घ्यावी. राष्ट्रहिताकरिता अभिमानानं मरता आलं पाहिजे. राष्ट्रहिताकरिता अभिमानानं मरता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. मनातल्या भीतींना धैर्याची साथ द्यावी, मनातल्या भीतींना धैर्याची साथ द्यावी. कठोर काळ पोटडीतही निष्ठेची वाट लावावी. शत्रू समोर असला तरी आशेचा दीप पेटवता आला पाहिजे. शत्रू समोर असला तरी आशेचा दीप पेटवता आला पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. शरीराचे तुकडे झाले तरी वाकवणारीही नजर झुकवता आली पाहिजे. शरीराचे तुकडे झाले तरी वाकवणारीही नजर झुकवता आली पाहिजे. अन्यायाच्या राखेतून नवे स्वप्न पेटवता आले पाहिजे. शंभूराजांसारखा अटळ विश्वास जपता आला पाहिजे. शंभूराजांसारखा अटळ विश्वास जपता आला पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, राजांसारखं जगता आलं पाहिजे. स्वार्थाच्या जगातही निधड्या छातीने राहता आलं पाहिजे. स्वार्थाच्या या जगातही निधड्या छातीने राहता आलं पाहिजे. आपल्या मनातल्या बाणीदार भावनांना जपता आलं पाहिजे. मृत्यू समोर आला तरी छत्रपतींसारखा स्वीकारता आला पाहिजे. मृत्यू समोर आला तरी छत्रपतींसारखा स्वीकारता आला पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, फक्त राजांसारखं जगता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, फक्त राजांसारखं जगता आलं पाहिजे. काळाच्या ओघात सारे बदलतच जाणार, काळाच्या ओघात सारे बदलतच जाणार. शिवशंभूचा इतिहास पुन्हा नाही होणार. स्वराज्याच्या अभिमानात समाधान शोधता आलं पाहिजे. स्वराज्याच्या अभिमानात समाधान शोधता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, फक्त सिंहाच्या छाव्यासारखं जगता आलं पाहिजे. आयुष्य हे सुंदर आहे, सिंहाच्या छाव्यासारखं जगता आलं पाहिजे. काय मित्रांनो, कविता ऐकून कसं वाटलं? कविता ऐकल्यानंतर डोळ्यासमोर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आलाच असेल, येणारच. कारण आपल्या राजांची ताकद होती अशीच. कविता आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कविता नक्की शेअर करा आणि कमेंट करून जय शंभूराजे लिहायला विसरू नका.